पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते। बैसरण खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते असं सूत्रांकडून कळतंय। एक मोठी बातमी समोर येते। पहलगाम दहशतवाद हल्ला प्रकरणातली अपडेट अशी आहे की दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरला असंही सूत्रांकडून कळतंय। आता जशी चौकशी पुढे पुढे सरकते, तपास पुढे पुढे सरकतोय, तशा एक एक गोष्टी आपल्या समोर येऊ लागलेल्या आहेत। तर आता वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की हे दहशतवादी बैसरण खोऱ्यामध्ये ड्रोनने हल्ला करणार होते। स्थानिकांची गर्दी जास्त होती, त्यामुळे ड्रोन हल्ल्याचा त्यांचा कट हुकला। दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोनचा सुद्धा वापर केला होता असंही सूत्रांकडून कळतंय। नमस्कार, मी सुवर्णा मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातच एका मोठ्या बातमीने करूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता भारताने आता कंबर कसलेली आहे। पुन्हा एकदा दिल्लीतील बैठकांमध्ये वेग वाढलेला आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 40 मिनिटं या दोघांमध्ये संवाद झाला। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतं आहे। आपण थेट जाऊया नवी दिल्लीत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अपडेट मिळतंय? असं कळतंय की 40 मिनिटांमध्ये राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर। बरोबर, सुवर्ण अत्यंत महत्त्वाची बैठक 7 लोककल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे तिथे झाली। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याशिवाय त्यांचे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे प्रमुखपणे उपस्थित होते। खास करून पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने संरक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। सोबतच अत्यंत महत्त्वाचं हे आहे की या संदर्भात कालही बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण अहवाल घेण्यात आला होता। तो अहवाल देखील पंतप्रधानांच्या या बैठकीत मांडण्यात आला। जवळपास 40 मिनिटाच्या बैठकीमध्ये जे विविध धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। होऊ शकतं थोड्याच वेळात या संदर्भातली माहिती पुढे येईल, पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः 40 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। स्वर्णा, नक्की धन्यवाद ही सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल। Of terror are a direct assault on the ethos of Kashmir. The values enshrined in our constitution and the spirit of unity, peace and harmony that have long characterized Jammu and Kashmir and our nation. This House stands in full solidarity with the victims and their families. We extend our deepest condolences to those who have suffered irreparable loss and affirm our collective resolve to share in their grief and support them in their hour of need. This House salutes the supreme sacrifice of Shaheed Sayyid Adil Hussain Shah, who while bravely attempting to save tourists, laid down his life. His courage and selflessness embody the true spirit of Kashmir and shall serve as an enduring inspiration for future generations. This House commends the people of Jammu and Kashmir for their extraordinary display of unity, compassion and resilience in the aftermath of attack. The peaceful demonstrations across towns and villages and the spontaneous this communal harmony and the rule of the this House commend the people of Jammu and Kashmir for their extraordinary display of unity, compassion and resilience in the aftermath of attack. The peaceful demonstration across towns and villages and the spontaneous outpouring of moral and material support towards tourists
reaffirm the people's steadfast commitment to peace, communal harmony, and the rule of law. This House endorses the diplomatic measures announced by the Union government on 23rd April 2025 after the meeting of Cabinet Committee on Security. This House is mindful of the sinister design behind the selective targeting of the victims of this attack. It appeals to all sections of the society, and in particular the media, to not fall victim to this sinister plot by irresponsibly inflaming passion. The needs to remain united in the पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी हे विधान केलंय. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय असं विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे. पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल सुद्धा त्यांनी केला. तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक केली गेली पाहिजे, ही देशवासियांची तीव्र भावना आहे असं वडेट्टीवार म्हणाले. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्ति घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवार यांनी ज्या विषयी भाष्य केले ते वादग्रस्त ठरू शकतं. अनेक गोष्टी आपण अशा ऐकल्या प्रत्यक्षदर्शींकडून की आम्हाला धर्म विचारला गेला, आम्हाला हिंदू असू तर वेगळं केलं गेलं आणि मग आमच्या मधल्या पुरुषांना गोळ्या मारल्या गेल्या. पण वडेट्टीवारांनी त्यावरच भाष्य केलेले. वडेट्टीवार असं म्हणतात की कुठल्या दहशतवाद्याला इतका वेळ असेल का की तो कानात येऊन आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळीबार करेल. आपल्याबरोबर आहेत प्रवीण दरेकर, त्यांच्याशी बोलूया. प्रवीणजी, आपण वडेट्टीवारांचं विधान ऐकलं, धक्कादायक विधान आहे. ते असं म्हणतायत कुठल्या दहशतवाद्याला एवढा वेळ असणार आहे की तो कानात आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळी झाडेल? काय सांगाल तुम्ही? मला वाटतं कुठल्या प्रकारची औलाद या ठिकाणी विजय वडेट्टीवार आहे हे आता तपासून घ्यावं लागेल. कारण देश आता एका भयंकर स्थितीमध्ये आहे. दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेली गोष्ट जगजाहीर झालेली आहे. असं असताना त्या ठिकाणी दहशतवाद्यांना वेळ कुठे आहे? कानात सांगायला असं बोलणं म्हणजे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे, संवेदनाहीन आहे. यावरनं काँग्रेस नेत्यांची देशाप्रती राष्ट्रभक्ती काय आहे हे दिसून येतं. विजय वडेट्टीवारांनी थोडं मृतांच्या नातेवाईकांशी जर बोललं असतं तर मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य करण्याची हिंमत त्यांची त्या ठिकाणी झाली नसती. होय, कारण हे काय भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या पक्षाचे नेते बोलत नाहीयेत. ज्यांनी त्या ठिकाणी गोळीबार पाहिला, ज्यांचे नातेवाईक डोळ्यासमोर त्या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत झाले, ते सांगतायत विचारून कुठला धर्म आहे अशा प्रकारे गोळीबार केला. म्हणजे खरं तर त्यांच्याच प्रतिक्रियांमधून हे समोर आलं की नेमकं तिथे काय घडलं होतं. अजून एक प्रवीण सर, बोलताना वडेट्टीवार असंही म्हणाले की ही सरकारची जबाबदारी आहे, जे काही तिथे हल्ला झाला त्याची. संरक्षण दल तिथे का नव्हतं? निश्चितच सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्यापासून कुठेही दूर होत नाही. त्या संदर्भामध्ये भूमिका त्या ठिकाणी जी बैठक झाली त्यामध्ये मांडली गेलेली आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, तिथे का नव्हतं याचं त्या ठिकाणी निश्चितच सरकार त्या ठिकाणी पोस्टमार्टम करेल आणि योग्य ती दखल घेईलच.
परंतु त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये या विषयाचं राजकारण करून बोलणं हो. याच्यासारखी संवेदनहीनता कुठलीच असू शकत नाही. कारण आज ओवेसी सारखा सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करा देशाच्या बाजूने बोलत असताना हे ओवेसीच्या वरची प्रवृत्ती किंवा औलाद वडेट्टीवारांची आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. नक्की. प्रवीणजी धन्यवाद. आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. ते असं म्हणतायत की दहशतवाद्याला धर्म आहे कोणता आणि मग त्यानंतर गोळी मारणं असा काही वेळ नसतो. अशा प्रकारचं संवेदना शून्य असं विधान वडेट्टीवारांनी केलंय. वडेट्टीवारांकडनं ही अपेक्षा नव्हती असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत. आपण परत एकदा बघूया वडेट्टीवार काय म्हणाले. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल. कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते हैं ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी जो पहलगाम में घटना हुई 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्त घुस जाते हैं तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता.